सोनू बराई हा 24 वर्षाचा तरुण त्याच्या कुटुंबासोबत काळा चौकी येथील आंबेवाडी परिसरात राहत होता। सोनू एका कॅटरिंग व्यावसायिकाकडे मजुरी करत होता। त्याचे वडील परिसरात पान टपरी चालवतात। त्याच परिसरात मनीषा यादव वय वर्ष 24 ही तरुणी तिच्या कुटुंबासोबत राहत होती। एकाच परिसरात राहत असल्याने ते दोघेही लहानपणापासूनच एकमेकांच्या संपर्कात होते। समवयीन असल्याने दोघांमध्ये चांगली मैत्री होती। 12-13 वर्षाची असल्यापासून त्यांच्यात मैत्री होती। वय वाढत गेले आणि ते वयात आले तशा मनात तारुण्य सुलभ भावना जागे होऊ लागल्या। वयाची 20 ओलांडली होती पण त्या दोघांतील मैत्री मात्र कायम होती। एका भागात राहत असल्याने त्या दोघांचा नेहमीच संपर्क होता। नेहमीच ते एकमेकांशी बोलत होते। वयाबरोबर दोघांची मैत्री इतकी वाढत गेली की एक दिवस त्याने तिला प्रपोज केले। तारुण्य सुलभ भावनेच्या भरात तिनेही त्याला होकार दिला। गेल्या काही महिन्यांपासून त्यांचे प्रेम फुलत होते, मात्र काही दिवसांत त्यांच्यात क्षुल्लक कारणावरून खटके उडू लागले। अखेर तिने 1 आठवड्यापूर्वी त्याच्याशी ब्रेकअप केले। तिने त्याच्याशी सर्व संबंध तोडून टाकले होते। त्याच्याशी ती बोलत नव्हती, त्याचे कॉल ती घेत नव्हती। आता ती आपल्याशी बोलत नाही, यात आपले काही चुकले का याचा विचार सोनूने केला नाही। त्याला असे वाटू लागले की तिचे दुसऱ्या तरुणाशी प्रेम संबंध असावे, तिने दुसऱ्यासाठी आपल्याला सोडले असा समज करून सोनू चिडला। आता तिला सोडायचे नाही असे जणू त्याने ठरवले। तिला शेवटचे भेटायचे आहे अशी सांगून तिला भेटायला बोलवले होते। शुक्रवार दिनांक 24 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 11 वाजता ती त्याला भेटायला आली। तेव्हा त्या दोघांत त्यांच्या रिलेशन बद्दलच बोलणे झाले। त्याने तिची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, मात्र ब्रेकअप वर मनीषा ठाम होती। तिने त्याला त्याच्याशी कुठलेही संबंध ठेवायचे नाही असे स्पष्ट सांगितले। मग मात्र सोनूला राग आवरला नाही। मागचा पुढचा विचार न करता त्याने तीक्ष्ण हत्याराने तिच्यावर सपासप वार करण्यास सुरुवात केली। त्यात ती रक्तबंबाळ झाली। जखमी अवस्थेतच मनीषा जवळच्याच आस्था मॅटर्निटी अँड सर्जिकल नर्सिंग होम मध्ये जीव वाचवण्यासाठी पळत सुटली। हा संपूर्ण प्रकार काही लोकांच्या समोर घडला होता। काही लोकांनी त्याला पकडण्याचा प्रयत्नही केला, मात्र त्याने सर्वांना जीवे मारण्याची धमकी दिली होती। दरम्यान सकाळी 10:15 वाजता दत्ताराम लाड मार्ग मयुरेश इमारती समोरील फुटपाथवर वाहने पार्क केल्याची माहिती स्थानिक नागरिकांना वाहतूक पोलिसांना दिली होती। त्यामुळे पोलीस शिपाई किरण सूर्यवंशी तिथे रवाना झाले होते। त्यांना तरुणीवर हल्ला झाल्याची माहिती कळताच ते तातडीने घटनास्थळी धावले। तोवर सोनू मनीषाचा पाठलाग करत तिथेही पोहोचला होता। त्या दवाखान्यातही त्याने तिच्यावर पुन्हा धारदार हत्याराने वार करण्यास सुरुवात केली। तोपर्यंत पोलीस शिपाई सूर्यवंशी तिथे पोहोचले। त्यांनी अत्यंत तत्परतेने सोनूला मनीषापासून दूर करण्याचा प्रयत्न केला। तेव्हा लोकही मदतीला धावले। कशीबशी तिची सुटका केली, पण सोनू इतके करूनही थांबला नाही, तर त्याने त्याच हत्याराने स्वतःच्या गळ्यावर वार केले। तिकडे पोलीस शिपाई सूर्यवंशी यांनी मनीषाला नर्सिंग होम मधून बाहेर काढले आणि टॅक्सीने तिला तातडीने जवळच्या शासकीय हॉस्पिटलमध्ये दाखल केले। तिची प्रकृती गंभीर असल्यानंतर जे हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले होते। तरुणीवर हल्ला झाल्याची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह काळा चौकी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली। रक्तबंबाळ झालेल्या सोनूलाही शासकीय हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले। तिथे सोनूला डॉक्टरांनी मृत घोषित केले, तर आयसीयू मध्ये उपचार सुरू असलेल्या मनीषाचा सायंकाळी 5 वाजता मृत्यू झाला। या प्रकरणी काळा चौकी पोलिसांनी हत्येसह आत्महत्येचा गुन्हा दाखल केला आहे। ही माहिती त्यांच्या कुटुंबियांना देण्यात आली। या कुटुंबियाची पोलिसांकडून चौकशी सुरू आहे। या घटनेमागे ब्रेकअप शिवाय अन्य काही कारण आहे का याचाही पोलीस तपास करत आहे। दिवसा ढवळ्या आणि भर रस्त्यात घडलेल्या या घटनेने स्थानिक नागरिकांमध्ये प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले। धन्यवाद मित्रांनो, अशाच नवनवीन मराठी क्राईम स्टोरीज ऐकण्यासाठी आजच आपला YouTube चॅनल क्राईम कट्टाला सबस्क्राईब करा आणि या घटनेबद्दल तुमचे काय मत आहे हे आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये कळवायला अजिबात विसरू नका।